करतोय मनपूर्वक आपलं देखील स्वागत आहे. कारण सातत्याने क्रिकेटवरची प्रवासाची खूप मोठी चाहूल असते. कारण भिवंडीकरांचा क्रिकेटचा खेळ खूप वेगळा आहे. भिवंडीकरांची क्रिकेटची उमेद खूप वेगळी आहे आणि भिवंडीकरांच्या क्रिकेटचा प्रेम खूप वेगळा आहे. त्या अनुषंगाने मात्र कोशिंबीकरांना 4 दिवस जी आम्हाला दिली आहेत. कारण 15 जानेवारीला मात्र सर्वात मोठी ट्रॉफी आमच्या भेटीला येते विक्रमगड तालुक्यातील. नक्कीच चॅम्पियन ट्रॉफी, त्यासाठी नक्कीच सकाळी 9 वाजता तिथे पोहोचणं गरजेचं आहे सर्वात मोठी. कारण सातत्याने विक्रमगडांचा देखील प्रवास आणि विक्रमगडांची क्रिकेटची पर्वणी खूप चांगल्या पद्धतीनं पालघर जिल्ह्यामध्ये प्रमोट झाली आहे. ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील एक कोशिंबे गाव विविध रंगांनी नटलेलं आणि मी नेहमीच म्हटलं की 19 फेब्रुवारी म्हणजे महाराजांची जयंती नाही आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा ऐतिहासिक म्हणून या गावाला ओळखलं जातं. कारण सर्वात मोठं महाराष्ट्राचे स्मारक आणि सर्वात मोठं महाराजांचं मंदिर जर कुठे असेल ते कोशिंबे गाव. या नावानं, या आलेखानं आणि या मात्र या इतिहासानं आणि हिस्ट्री ऑफ महाराष्ट्र या मात्र या ओळखीने ओळखलं जातो आहे. तर नक्कीच इन द टॉच अँड फिल्फसर डिसाईन टीम एनआर बोरपाडा फर्स्ट बॉलर बॉलिंग ट्रॅकवरती येतोय. गोलंदाज विश्वास विश्वास फर्स्ट बॉलर जर पाहतोय. टीम वडपे आपला 12वा खेळाडू. षटक सुरू होण्याआधी मध्ये आपला 12वा खेळाडू अतिरिक्त जादा खेळाडू आमच्यापर्यंत जॉईन करायचा आहे. 4 ओव्हरची मॅच आपण पाहतोय. धीरज हा देखील आपल्याला या पॅटिंग पाहू शकाल. येणार बोरपाड्याकडनं विश्वास देखील पाहायला बोलतोय. पट्टी शिल्कीला देखील मी पाहतोय. त्यानंतर येणार बोरपाड्यात सर्वात प्रमुख असर म्हणजे विंदास लसने, तो तुम्हाला मात्र यशस्वीच्या भूमिकेत जो तुम्हाला किपरच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. टीम कवाड देखील या स्पर्धेमध्ये दाखल होती आहे. कारण या वर्षामध्ये कवाड टीमचा खूप चांगला बोलबाला राहिला आहे. कोण विसरणार ते अकलुलीची ट्रॉफी योगेश पाटील यांच्या माध्यमातून आम्ही देखील सांभाळ करत असताना ती मात्र विकी अँड टीम निलेश अँड टीम अप्रतिम फटकेबाजी जी मात्र पाहायला मिळाली. खारबावच्या विरोधात देखील त्याने अटॅक केला. त्यानंतर टेमघरपाडा हरी जोशीच्या विरोधात देखील त्यांचा अटॅक मी पाहिला होता. त्यानंतर या स्पर्धेनंतर 1 2 3 4 नक्कीच वाडा तालुक्यातील नांदणी जी मात्र जिजाऊ चषक तुमच्या भेटीला येते. संडेमध्ये फक्त 12 टीमला तिथं प्रमोट केलं गेलं आहे. ज्यांना कोणा प्रवेश करणे माझ्या संपर्कात चालेल. 4 तारखेला 4 फेब्रुवारीला तिचा अंतिम दिवस असणार आहे. एक गाव ओपन मात्र फक्त 4 फेब्रुवारीला तो दिवस असेल. सुपर संडेमध्ये नांदणी वाडा तालुक्यातील एक चांगलं मैदान आणि चांगलं नियोजन तुम्हाला मात्र मंदाकिनी परिषदेचे पाहायला मिळेल. त्यानंतर 8 तारखेपासून जर्मन स्केल्टन आयोजित क्रिकेटचा महासंग्राम 33,000ची बिग ट्रॉफी तुमच्या भेटीला येते. प्रतिसिद्धी म्हणून प्रसिद्ध महाराष्ट्रामध्ये. वडपे आपला 12वा खेळाडू. टीम वडपे तुम्हाला अंतिम पुकाऱ्या. नाही तर कुठेतरी या असूनच्या माध्यमातून पॅनलाइज याच्यावरती मात्र बंधनकारक असणार आहे. ड्रेसिंग कंपल्सरी असणार आहे. 12वा खेळाडूची ड्रेसिंग नसल्या कारणाने मात्र पॅनलाइजला सामोरं जायला टीम वडपे आधीच मात्र लॉस ऑफ नाणी झाली आहे. गेम इज ऑन. मॅचला सुरुवात झाली आहे. विश्वास बॉलिंग मार्क करतोय. स्ट्रायकर एनवरती फलंदाज एक प्रतिभा संपन्न आणि फर्स्ट बॉल याच गोलंदाजीनं आपली गोलंदाजी सातत्याने करत असताना विश्वासला मी पाहतोय. एक गाव क्रिकेट असेल, भिवंडी असोसिएशन असेल, कवाड ते अंबाडी या मात्र विविध गावानं हे मात्र असोसिएशन जे चालू केलं आहे त्याच्यामध्ये नक्कीच उपाध्यक्ष विंदास लखने देखील पाहायला मिळतात. त्यानंतर अजय पाटील जे पंचांच्या भूमिकेत मी पाहतोय. राजेंद्र बजागे देखील पाहतोय. एक चांगले पंच भिवंडी टेनिस बॉलवरती त्यांची देखील खूप चांगला प्रवास यावलीकडे फुलवट टप्प्याच्या चेंडूला फुंद पलिश करायचा प्रयत्न केला. खूप चांगल्या पद्धतीनं बॅकवर्ड स्ट्रोकनं पाहायला मिळाला आणि बॅकवर्ड करत असताना मात्र सिंगल कन्वर्ट केली जाते. दोन्ही बॅटर आपण पाहतो. एका साईड एक प्रतिभा संभानं जो मात्र उजव्या हाताचा खेळाडू पाहायला मिळतो. एका साईडमध्ये लेफ्ट हँड बॅट्समन देखील आपण पाहतोय. शुभम स्ट्रायकर एंडवरती पवनपुत्र वडपेकडनं आपण पाहतोय. नॉन स्ट्रायकर एंडवरती आपण पाहतोय. नक्कीच भगवान आपल्याला पाहायला मिळतोय. शुभम याच्यावरती पूर्णपणे जबाबदारी असणार आहे. कारण फर्स्ट बॅटर ॲज अ बिग स्ट्रॉंग, कारण सर्वात महत्त्वाचा जर खेळाडू असेल तर पहिला सलामीला फलंदाज जी मात्र 2 धावाची पॅनलाइज आपल्याला देखील कन्वर्ट केली जाणार आहे. सेकंड इनिंग नंतर नक्कीच येणार बोरपाड्याच्या स्कोर कार्ड जी मात्र एका ओव्हरनंतर जी मात्र अर्जित केली जाणार आहे. विश्वास चांगली गोलंदाजी आतापर्यंत साकारते. चेंडू मात्र फेकून झाले पहिल्या षटकातील आपण पाहतोय. 2 बॉल तिसरा चेंडू यावेळी सल चेंडूला उडवलंय मात्र मिस टायमिंग स्ट्रोक्स मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये शतरक्षक येतोय आणि फर्स्ट विकेट इज अ डाऊन इयर. मिस्टर शुभम बॅक टू द दगाव तंबूच्या अस्त्राला परताना पाहतोय. यस का माउंट इज आहे.
आता मात्र विश्वासवरती कशा पद्धतीनं विश्वास ठेवला गेला ते देखील आपण पाहतोय. यावेळी फुल यांचा बॉल ज्यावरती मात्र परफेक्ट रिझन टायमिंगनं चेंडूला अटॅक करण्याचा प्रयत्न केला. एक सिंगल अर्जित केली जाते. एका सिंगल मात्र स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल फलकावरती. 1 विकेटचा लॉस ऑफ टीम वडपे तोड या धावसंख्येवरती. कारण फर्स्ट बॉलर तो देखील महत्त्वाचा पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळते. कारण फक्त 2 खेळाडू तुम्हाला 30 सर्कलच्या बाहेर पाहायला मिळते. एक मात्र मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये पाहतोय एक्स्ट्रा कव्हरला आणि एक मात्र थर्डमॅन आणि मिड ऑफमध्ये अर्जित केला जातोय. मात्र एका साईडनं लॉंग ऑन आणि एका साईड स्क्वेअर लेग पाहायला मिळतोय. कारण एका साईडनं लेफ्ट हँड बॅट्समन तो मात्र सायकलवरती भगवान. दाबलिया खराब लाईन आहेत. पहिला बाडी बॉल आजच्या दिवसातील तो मात्र विश्वासच्या गोलंदाजीवरती. बाडी बॉलनं धावसंख्या पुढे सरकती आहे. जाऊन पोहोचते ती फलकावरती 3 या धावसंख्येवरती. सुरुवात चांगली झाली आहे येणार बोरपाडसाठी. कारण पहिल्यांदा मात्र नाणे फेकवण आणि त्यानंतर मात्र शतरंज स्वीकारलं आणि स्वीकारत असताना मात्र चांगली गोलंदाजी आणि प्रात्यक्षिक उद्धार देत असताना मात्र विश्वास आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळी बॅट एज आणि सेकंड विकेटचं डाऊन गिअर. त्या क्षेत्रामध्ये मी म्हटलं तर की सर्वात तीक्ष्ण क्षेत्ररक्षक आणि सर्वात मात्र होणार खेळाडू तो भिवंडी टेनिस बॉलचा लेजंड ऑफ टेनिस बॉल बिंदास लसने तो इन ॲक्शनमध्ये तुम्ही त्याला पाहतात. बॅटचं एज सेकंड विकेट देखील विसावली गेली आहे. तोपर्यंत घेऊया डीजेचा आस्वाद न्यू बॅटर मैदानच्या आतमध्ये येईपर्यंत. डीजे पहिल्या पॉवर प्लेच्या 5 चेंडूचा खेळ अखेरीस कंप्लीट झाला. ज्याच्यावरती फक्त धावसंख्या फलकावरती 3 आली आणि लॉस ऑफनं विकेट अटॅक केलं. 2 विकेटमध्ये ज्याच्या अकाउंटमध्ये ज्याच्या खात्यामध्ये जमा झाला तो विश्वास पुंज आपल्या बॉलिंग ट्रॅकवरती येतो. शेवटचा बॉल प्रतीक आणि बॅटर पंच दर्शवतात पुन्हा एकदा बायडी बॉल दिशान गोलंदाजी आणि त्यावरती जर विचार केला तर अतिरिक्त स्वरूपाने रन्स देखील दाखल केली जाते. कारण कुठेतरी तुम्ही चुकीचं काम करताय त्याचं भुगतान तुम्हाला भरावं लागणार आहे. ते आंतरराष्ट्रीय क्रिकेट असेल, ओपन असेल, लेदर असेल किंवा ग्रामीण टेनिस असेल ते तुम्हाला पाहायला मिळतं. आतापर्यंत 2 चेंडू मात्र खराब हाताळले गेलेत. पुन्हा एकदा वाईड बॉल बॅक टू बॅक. सेकंड बॉल इज अ वाईड बॉल. खराब गोलंदाजीचं प्रदर्शन मात्र विश्वासकडे होताना पाहायला मिळतं. पहिल्या ओव्हरमध्ये त्याने 5 चेंडूमध्ये अप्रतिम काम केलं होतं. त्याचं नाईस ऑफ द डिलिव्हरी ॲज अ गुड जॉब करत असताना कुठेतरी आपली लाईन ऑफ लेंथ पाहायला मिळते. षटक क्रमांक पहिलं जे मात्र मार्गस्थ असताना आतापर्यंत पाहतोय. यावेळी चांगला स्ट्रोक्स प्रतीकनं आल्या चेंडूला सरळ पाठवलं आहे. याच नावानं याच खेळानं मला ओळखलं जातं भिवंडी टेनिस बॉलमध्ये. त्याचं नाव आहे प्रतीक. प्रभावित करतोय आणि चेंडूला सरळ फेकून देतो. पहिला षटकार प्रतीकच्या बॅटमध्ये आजच्या दिवसातील ॲज अ पॉवरफुल, ॲज अ ब्युटिफुल, ॲज अ सक्सेसफुल. दर्जेदार 6 धावा. षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालं. 6 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचली. ती फलकावरती टीम वडपे ती मात्र लॉस ऑफ विकेट 2 आणि 11 या धावसंख्येवरती. तोपर्यंत घेऊयात ब्रेक. कुठेही जाऊ नका, ऐकत राहा, पाहत राहा. तर चषक 2024 चा मात्र हा विद्यमान सोला दुसऱ्या दिवसामध्ये आपण पोहोचतोय. तोपर्यंत डीजेला देऊया संधी. मला पाहायला मिळणार आहे मिस स्पोर्ट्स कवाडच्या विरोधात मात्र वीरबजरंग धुंडा आवडवली. एक जबरदस्त क्वालिटी क्रिकेट आज मात्र प्रेक्षक राजांना पाहायला मिळणार आहे. कारण एका साईडनं कवाड टीम ती देखील एक भिवंडी टेनिस बॉलमध्ये बलाढ्य टीम आहे आणि त्यांच्या विपक्षात टीम मात्र वीरबजरंग धुंडा आवडवली. आपण देखील आल्याची नोंद करायची, आमच्यापर्यंत संपर्क साधायचा आहे. दोन्ही टीम्सचे कॅप्टन जरी पोहोचला तरी चालेल. कारण या असोसिएशनमध्ये काही नियम आहेत. सातत्याने टायमिंगला महत्त्व दिलं जातं. कुठेतरी मात्र टीम वडपेनं जे भुगतान भरलंय. कारण एका साईडने नाणेफेक लॉस झाली. त्यानंतर मात्र 2 धावांची पॅनलाइज पाहायला मिळाली आणि त्यानंतर मात्र क्रिकेटमध्ये प्रवास करताना प्रतीकच्या बॅटने चांगला स्ट्रोक देखील आपण पाहिला आहे. या साईडनं विके अँड टीम स्मिथ स्पोर्ट्स कवाड पाहायला मिळणार आहे. एका साईडनं वीरभजन धुंडा वडवली ती देखील एक चांगली बॅटिंग म्हणून ओळखली जाते या विभागातील. दोन्ही कर्णधार आपल्यासोबत नक्की जॉईन व्हायचं आहे. यावेळी सर्वात प्रमुख असं ते लेजंड ऑफ टेनिस बॉल बंटी शेलके बॉलिंग ट्रॅकवरती. पहिला बॉल जो मात्र खेळण्याचा प्रयत्न केला. शॉट थर्डमॅनमध्ये डिक्लेअर झोनमध्ये आपण पाहतोय. थर्डमॅन तेवढं मात्र क्लिअर नाही आहे. कारण थर्डमॅनमध्ये सातत्याने डीप पॉईंटला महत्त्व दिलं जातं. डीप पॉईंटमध्ये खेळण्यासाठी आपल्या मनगती ताकद आजमावली जाते आणि टाईममध्ये पाहायला मिळतोय तो मात्र बेमिसाल असणं गरजेचं आहे. सेकंड बॉल प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रतीक फक्त डीप पॉईंट खेळण्याचा प्रयत्न करतोय. सिंगल डबलनं मात्र एक सिंगल करत मात्र ती स्ट्राईक आहे ती मात्र रोटेट करण्याचा प्रयत्न केला. दोन्ही बॅटर तरी चांगले आहेत. कारण फर्स्ट विकेट लॉस ऑफ जी केली. कारण महत्त्वाचे दोन्ही खेळाडू बाद झाले तर मात्र अक्षय आणि प्रतीकवरती पूर्णपणे जबाबदारी ती मात्र वडपे टीमची. कारण सेकंड ओव्हरमध्ये येणारी धावसंख्या ती देखील महत्त्वाची असेल. यावेळी बारचं एज इथपर्यंत आवाज आला. अप्रतिम गोलंदाजी
कारण एका साईडनं एक्सपिरियन्स द बेस्ट टीचर म्हणजे बंटी शेलके ही ओळख आहे क्रिकेट टेनिस बॉलची आणि सातत्याने येणार बोरपाड्याचे ते ऑनर देखील आहेत. कारण स्पॉन्सरवर तुम्ही टी शर्टवरती जर नाव पाहिलं तरी त्यांचं तुम्हाला नाव पाहायला मिळतं आणि सातत्याने क्रिकेटमधलं प्रेम आणि क्रिकेटचा वसा त्यांचा देखील राहिला आहे. यावेळी ऑन साईडला चेंडूला उडवलाय, शतरक्षक स्क्वेअरला डीपरनं येतोय, मात्र चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला, सुपर शतरक्षण करत असताना कुठेतरी मात्र 2 धावा कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला अक्षयनं आणि 2 धावांनी मात्र पवनपुत्र वडपे टीम जाऊन उपस्थिती मात्र 2 विकेट लॉस आपनं 15 या धावसंख्येवरती. चांगली धावसंख्या फलकावरती येत असताना आपण पाहतोय, कारण कुठेतरी पहिल्या ओव्हरमध्ये विश्वासनं अप्रतिम गोली, त्यानंतर मात्र बंटी शेलके एका साईडनं फिरकी गोलंदाजी, ज्याला लेग ब्रेक हॉफ ब्रेक आणि मात्र कटर गोलंदाजी, वाईट बॉल. एक चांगलं डिसिजन सातत्याने 2 दिवसामध्ये मी बांधतो पंचांच्या भूमिकेमधनं, कारण त्याने देखील क्रिकेटच्या प्रवासामध्ये चढ उतार देखील पाहिलेत, बॅडपाचे दिवस देखील पाहिलेत. पुन्हा एकदा आपण पाहू शकाल यावली चांगला बॉल, ज्याला कट करण्याचा प्रयत्न केला, फक्त थोडीशी मुवमेंट दिली, चेंडूला लँड केला आपल्या नक्कीच माती विकेटवरनं आणि मात्र चेंडूला कुठेतरी थोडंसं फिरवण्याचं काम केलं. कारण मी नेहमीच म्हणतो एक्सपिरियन्स का महत्वाचा आहे, कारण अनुभव सर्व गोष्टी मात्र पूर्ण करतोय. कारण ज्याच्या पाठीशी अनुभव आहे ना त्यांनी मात्र आपल्या क्रिकेटच्या प्रवासातील प्रवास सुखाचा केलाय. यावेळी उडवलं पुन्हा एकदा बॉलला मिड विकेटमध्ये, विश्वास आहे मात्र चेंडू निघून जाईल सरळ विश्वासच्या डोक्यावरनं, दस्तकाला मस्तक देत आणि सरळ चेंडू मात्र आउट ऑफ द पार. जैसी गेंद वैसी नस्य षटकार आणि षटकारानं मात्र तीवर 11च्या सरासरीने टीम मात्र वडपे पोहोचते आणि 22 ही धावसंख्या या वातावरणामध्ये या सकाळच्या सत्रामध्ये अप्रतिम आहे. मात्र एका साईडनं बलाढ्य टीम आहे, त्यांना देखील माहिती आहे, कारण एका साईडनं धीरज सारखा फलंदाज बॅटर एक चांगला स्ट्रॉंग आहे, एका साईडनं बिंदास, एका साईडनं विवेक, एका साईडनं विश्वास हा देखील बॅटिंग करू शकेल. कारण सातत्याने या टीमला मी खूप जवळून पाहिलंय. कोण विसरणार, मी कालच म्हटलं होतं अकलुलीचं मैदान जेव्हा टीम संकटात होती, एक चेंडू 6 धावा असताना मात्र एक कडा पंच मी पाहिला होता धीरजच्या बॅटमधनं आणि एक चेंडू मात्र 6 धावा असताना हेलिकॉप्टर यूज ॲज अ थ्रो पाहायला मिळाला. सरळ चेंडूला ब्लास्ट ऑफ केलं आणि आपल्या टीमला मात्र क्वालिफायच्या दिशेने घेऊन पोहोचला. तो धीरज देखील तुम्हाला पाहायला मिळणार आहे इन ॲक्शन. बॉलिंग मार्गवरती येतोय न्यू बॉलर तिसऱ्या ओव्हरसाठी प्रणय, हा नवीन खेळाडू आहे मात्र अप्रतिम गोलंदाजी त्याची देखील आपण पाहतोय. पहिला बॉल, त्याच्याबद्दल प्रतीकचा अटॅक असेल का, यावेळी प्रतीकने चेंडूला उडवलाय मात्र शॉट एक्स्ट्रा कबरचा शतरक्षक ज्यावरती झेपावतोय आणि मात्र सोप्पा झेल जोडतोय आणि मात्र प्रतीकला म्हणतोय फलंदाज की नक्कीच आयुष्यमान भव, तुला देखील जीवदान दिलं जात आहे आणि त्याचं मात्र सोनं करावं लागणार आहे. कारण मिळणाऱ्या आयुष्यामध्ये येणारी संधी ही मात्र फक्त 20% असते, 80% आपल्याला मेहनत करावी लागते. आणि आता मात्र दोन्ही टीममधला एक चांगला संघर्ष प्रेक्षक राजा देखील पाहतोय. कारण प्रेक्षक राजासाठी एक वाक्य आहे, कारण अनेक वेळा शोभा नाही तुझ्या येण्यानं, शोभा नाही तुझ्या जाण्यानं, तुझ्या मात्र टाल्याच्या गजरानं, तुझ्या मात्र आवाजानं मात्र या माझ्या क्रिकेटच्या प्रत्येक खेळाडूला ऊर्जा दिली जाते, हे सर्वात मोठा अभिमान आहे. म्हणून क्रिकेट राजा देखील महत्त्वाचा असतो. यावेळी ऑनसाईडला चेंडूला उडवलं, यावेळी फटका फसलाय, फलंदाजाला परतावा लागेल. मिस्टर अक्षय विकेट क्रमांक 3 ॲज अ डाऊन हियर तंबूच्या अस्त्राला परताना पाहायला मिळते. तोपर्यंत डीजेचा आस्वाद न्यू बॅटर मैदानच्या आतमध्ये येत असताना आपल्या मंद मंद पावलांनी आपल्याला पाहायला मिळणार आहे. नेहमीच हे सॉन्ग जे आतापर्यंत ओल्ड झालं आहे मात्र या सॉन्गची सर्वांनाच चावल आहे. जेव्हा जेव्हा हे गाणं वाजतं ना तेव्हा मात्र अंगामध्ये आपले शारे येतात, अंगामध्ये आपल्याला नाचण्याची मुवमेंट होते. कारण कोहली गीतावर सर्वात जे सुपरहिट झालेलं गाणं ते आपण पाहू शकाल नक्कीच आमच्या डीजे माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. डीजे ॲक्की अनफा पुंडावसी यावेळी सर ऑन साईडला चेंडूला उडवलं, आल्या आल्या प्रहार केलाय, आल्या आल्या जणू काय ड्रेसिंग रूमपर्यंत सज्ज होऊन आला होता आणि आपली ओळख देत असताना मात्र ती षटकाराने देतोय. कारण हा खिलाडू नाम से नहीं अपने काम से पहचाना जाता है, जिसका नाम है सागर. आते ही अपनी झलक है, आते ही अपनी पहचान बनाता हुआ अपने क्रीज के ऊपर.
काही खेळाडू या मुवमेंट मधले असतात, कारण सातत्याने कोणत्याही तालुक्यामध्ये आम्ही जेव्हा पोहोचतो ना तेव्हा त्या तालुक्यातील प्रवास आणि त्या गावातील प्रवास जेव्हा आम्ही पाहतो ना तेव्हा खऱ्या अर्थानं क्रिकेटची मुवमेंट आणि क्रिकेटमध्ये येणारा तो खेळाडू नेहमी आघात आणि सज्ज असतो, कारण एखाद्या खेळाडूला पसंत असतात चांगले स्ट्रोक खेळणं. सेकंड बॉल यावली मिस टायमिंग खेळलाय, मात्र ऑन साईडवरनं पोचणं शक्य नाहीये. रिझनला चेंडू मात्र लँड झाला, तर सेफ झोनमध्ये आपण पाहतोय एक सिंगल कन्वर्ट करून प्रत्येकाला स्ट्रायकर एनवरती आणतोय. त्याचं सागर नाव आहे. आता 2 चेंडू फक्त खेळलाय, 7 धावा आतापर्यंत अर्जित करतोय आणि टीम वडपे जी मात्र 3 विकेट नंतर जाऊन पोहोचते ती फलकावरती. स्कोर कार्ड तुम्ही जर पाहिलात तर 30 रन ऑन द स्कोर बोर्ड, म्हणजे धावसंख्या आली आहे. प्रत्येकाला देखील माहिती 4 ओव्हरची मॅच आहे, 4 ओव्हरमध्ये 40+ ही धावसंख्या फलकावरती आली तर लढण्यासाठी शक्य होईल, कारण एका साईडनं समोरची टीम देखील तेवढी तुल्यबल्ली आहे, कारण ती टीम देखील विस्फोटक फलंदाजी करण्यामध्ये माहिर आहे. धावली चांगला स्ट्रोक, ज्याला मात्र मिनी हेलिकॉप्टर असं म्हटलं जातं, आणि स्ट्रेट ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न केला, त्यावरती मात्र शतरक्षक बिंदास येण्यापर्यंत मात्र फेकी केली आहे. मात्र तेवढंच मात्र वेगवान रनअप म्हणजे गुड रन आपल्याला पाहायला मिळालं. सुपर रन विकेट विकेट या 2 धावा कंप्लीट केल्या प्रत्येकीनं. ॲज अ स्टॅमिना, ॲज अ फुटवर्क, ॲज अ गुड टाइम अप्रतिम आपल्याला पाहायला मिळतोय. आणि या 2 धावांनी स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल ते फलकावरती 32 या धावसंख्येवरती. पण टप्प्याखेरीज यावली व्हाईट बॉल पंचमत नक्कीच दर्शवताना अजय पाटील मी पाहतोय. 2 दिवसामध्ये अप्रतिम पंचांची भूमिका देखील करतायत आणि मात्र एक चांगलं क्रिकेटर म्हणून त्यांची देखील सातत्याने अनेक वर्षापासून ओळख देखील राहिली आहे. ती नक्कीच तुमच्यापर्यंत मी पोहोचवतोय, कारण त्यांच्याकडे अनुभव आहे ना, त्यांनी मात्र कसं क्रिकेट केलाय, त्यांच्याकडे अनुभवाची पर्वणी आहे, त्यांनी मात्र क्रिकेटचा प्रवास दीर्घकाळ केलाय. यावली पुन्हा एकदा व्हाईट बॉल बॅक टू बॅक ॲज अ अतिरिक्त रन पाहायला मिळतात, कारण कुठेतरी खराब लाईन ऑफ लेंथ जी मात्र फरकटली जाते त्याच्यावरती मात्र व्हाईट डिसीज देखील पंच आमच्यापर्यंत पोहोचवत आहे. छत्रपती शिवाजी महाराज माझ्या महाराजांना मानाची मानवंदना आणि मात्र मुजरा नक्कीच्या जिजाऊला त्याचा सुपुत्र मात्र शिवनेरी खेळल्यावरती जन्माला आला आणि त्याने मात्र भूतो ना भविष्य इतिहासाची प्रवृत्ती केली. आणि मात्र पाहिलं तर नक्कीच यानंतर मॅच क्रमांक 2 मिड स्पोर्ट्स कवाड कॅप्टन आपण टॉपमेट पोहोचायचं. आम्ही देखील तुमच्या जॉईन होऊ इनिंग संपेपर्यंत आणि त्यांच्या विषय टीम वीरबजरंग ढोंडा वडवली एक इन ॲक्शन मॅच तुम्हाला पाहायला मिळणार आहे, कारण दोघांमधला संघर्ष तो तीव्र होणार आहे. यावेळी मात्र बॉलिंग ट्रॅकवरती आलाय टेनिस बॉल चिंकुमत. टेनिस बॉलमध्ये ज्याचा बोलबाला टेनिस बॉलवरती एक प्रमुख असं ज्याचं नाव आहे परफेक्ट ऑलराऊंडर, ज्याच्या ओळख मात्र बिंदासलंच नाही बॉलिंग ट्रॅकवरती. शेवटची 6 चेंडू चला टीम वीरबजरंग ढोंडा वडवली आणि मिड स्पोर्ट्स कवाड विकी अँड टीम पाहायला मिळणार आहे. पहिला बॉल प्रतिने उडवलाय स्क्वेअर लेग टीमच्या क्षेत्रामध्ये. वेगानं शतरक्षक येतो, एकच सिंगल दिली जाते. एका सिंगलनं स्कोर कार्ड पुढे सरके जाऊन पोहोचते फलकावरती. पौरपुत्र वडपे जी मात्र धावसंख्या फलकावरती येते 36 ऑन द स्कोर बोर्ड. धावसंख्या पहिल्या ओव्हरमध्ये 11, दुसऱ्या ओव्हरमध्ये 11, तिसऱ्या ओव्हरमध्ये 13 आणि सिंगल. शेवटच्या बॉलवरती सिंगल आली.
2 वाईड आले आणि बॅक टू बॅक आणि त्यानंतर सिंगल आली शेवटच्या बॉलवरती. धावसंख्या फलकावरती येते 36. वीरबजरंग धोंडा वडवली तुम्हाला देखील ताकीद दिली जाते. आपण देखील टॉसमॅन पासून इनिंग संपेपर्यंत बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा स्लोपर लाईन लेंथ एक चांगला चेंडू त्याचा प्रयत्न करतोय. कारण जास्त रनअप नाहीये. कारण जेवढी आपण जर पाहिलं तर रनअप घेणं गरजेचं नाहीये. कारण एका साईडनं आपल्या ज्या शैलीनं आपल्या मात्र ज्या खेळानं आपल्या मात्र ज्या क्रिकेटच्या अनुभवानं ओळखला जातो यावेळी मात्र अप्रतिम कलेक्शन होत असताना आपल्याला पाहायला मिळते. आणि एक सिंगल जी मात्र कन्वर्टीचा प्रयत्न असताना मात्र कुठेतरी तो धोका पत्करावा लागला. आणि मात्र विकेट क्रमांक 4 इज अ लॉस ऑफ मिस्टर प्रतीक हा देखील मात्र तंबूच्या अस्त्राला पडताना पाहायला मिळतोय. येस इट इज ए. थर्टी 37 रन ऑन द स्कोरबोर्ड. 37 धावसंख्या फलकावरती लागतीये. आज मात्र आपण जर पाहिलं तर सिनियर टीम्स अँड टीम भिवंडी टेनिस बॉल चे सर्व गावातील सर्व चांगले प्लेयर तुम्हाला पाहायला मिळतील. यानंतर तुम्हाला नक्कीच पाहायला मिळणार आहे की नक्कीच प्रथमेश थालके आणि टीम अक्षय पाटील त्यांच्या विरोधात मी म्हटलं होते नक्कीच एक चांगला प्लेयर तो देखील मात्र चांगला कसं क्रिकेटमध्ये यावेळी चांगला स्ट्रोक्स ज्यावरती मात्र मिड ऑफला खेळण्याचा प्रयत्न केला आला द कार्पेटनं तेवढ्याच वेगाने मात्र सुपर आणि बिग विन विकेट. न्यू बॅटर जो मात्र नरदाच्या आतमध्ये आलाय मिस्टर निखिल आपल्याला पाहायला मिळतो. मॅनफॉर्म बडप्याचा खेळाडू जो मात्र निर्णायक क्षणी एका साईडनं लेजन ऑफ टेनिस बॉलवरती आता मात्र हुकूमत गाजवेल का. कारण शेवटच्या चेंडूवरती तुम्हाला आघात करावाच लागणार आहे. कारण निर्णायक चेंडूवरती कशा पद्धतीने अटॅक करणं हे मात्र महत्त्वाचं असतं. कारण सिंगल डबल आता महत्त्व नाहीये. यावेळी चांगला स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न आणि त्यानंतर मात्र आपली मास्टर माइंड सर्वात माइंड ऑफ बॉल केला गेला आणि ज्यावरती मात्र हा चेंडू देखील डॉट होताना पाहायला मिळाला. साग्याला स्ट्रायकर एंडवरती आणणं गरजेचं होतं. कारण तो देखील चांगला बॅटर ज्यांनी मात्र आल्या आल्या आपला परिचय दिला होता षटकारानं तो मात्र यावेळी नॉन स्ट्रायकर एंडवरती उभा आहे. शेवटचा बॉल पुन्हा एकदा आपण पाहतो नक्कीच षटक कंप्लीट केलं ते मात्र चौथं नक्कीच बिंदास लसतीनं धावसंख्या जाऊन पोहोचली ती फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 39 या धावसंख्येवरती. आणि मात्र पहिल्या ओव्हरमध्ये त्या 2 धावा मात्र अर्जित केल्या जातील. तर नक्कीच टीम कवाड आणि त्यांच्या विपक्षात टीम वीरबजरंग धोंडा वडवली दोन्ही कॅप्टन्स आमच्या जॉईन होत आहेत. नक्कीच आमच्या मुख्य मंचावरतील मान्यवर यांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाणार आहे. स्वप्नील जाधव या नावानं ओळख आहे आणि खऱ्या अर्थानं एक चांगलं व्यक्तिमत्व डॅसिंग पर्सनॅलिटी टी20 डायनामेंट आणि मात्र चेहऱ्यावरती नबी इस्माईल यांच्या शुभ हस्ते ते नाणेफेक केली जाते. एका साईड आपण पाहतोय टीम कवाड आणि त्यांच्या विपक्षात टीम धोंडा वडवली आपल्याला पाहायला मिळते. सेकंड मॅच आजच्या दिवसातील नाणं मात्र जमिनीवरती लँड होत असताना पाहतोय. सायरस स्पोर्ट्स कवाड काय निर्णय असेल. शतरक्षक घेण्याचा निर्णय असेल आणि मात्र शतरंग घेत असताना किती धावांपर्यंत समोरच्या टीमला रोखण्याचा प्रयत्न असेल. 35 ते 40. पारुपेच्या ओव्हरमध्ये कोणाकडे ओव्हरमध्ये सोपवली जाईल. किरणकडे. भिवंडी टेनिस बॉल मधील आवडता प्लेअर ज्याचा तो फॅनस लेजंड ऑफ टेनिस बॉल भिवंडी पूर्ण भावेश पवार. तर नक्कीच बेस्ट ऑफ लक टीम कवाड इन द टॉच अँड द फील्ड फर्स्ट. तर नक्कीच नाणेफेक जिंकली असती तर टीम धोंडा वडवली ज्यांचा मात्र रन ऑफ टुर्नामेंट म्हणजे सातत्याने पाहिली. चिंचोलीचं मैदान पाहिलं अकलीचं मैदान तुम्हाला खेळताना पाहिलं. तुमच्याकडे चांगले बॅटर आहेत पण किती धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल. असं काही टार्गेट नाही आमचा. आपण जास्तीत जास्त धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न करू. अक्षयकडनं काय अपेक्षा असेल तुला. अक्षयकडनं पूर्ण अपेक्षा आहेत कारण त्याची बॅटिंग होत नाही आता आणि मी त्याला एवढं सांगतो की वेल प्रत्येकाची येते आणि तू वेळेवर बॅटिंग कर आणि आपल्या टीमला जिंकून दाखव. येस बेस्ट सर्वात महत्त्वाचं उत्तर दिलंय. आणि या स्पर्धेबद्दल काय म्हणतील कोशिंबरकरांबद्दल काय म्हणशील या आयोजनाबद्दल काय म्हणशील. आयोजन तर खूप सुंदर आहे आणि आम्हाला खेळण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. तर नक्कीच बेस्ट ऑफ लक टीम वीरबजरंग धोंडा वडवली अँड टीम मिनी स्पोर्ट्स कवाड विन द टॉच अँड फर्स्ट बॉल. मुख्य मंचावरती सुरेशजी गोडसे साहेब यांचं देखील आगमन झाले. मोस्ट वेलकम हार्दिक हार्दिक स्वागत आहे आपलं देखील या स्पर्धेकरता आपण पाहतोय.
24 बॉल्स अगेन्स्ट इट्स गेम स्टार्ट आपण पाहायला मिळणार आहे. सेकंड इनिंग मध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे. पहिल्या इनिंग मध्ये तुम्ही पाहिले तर धावसंख्या फलकावरती आली ती मात्र 40 रन ऑन द स्कोरबोर्ड आणि एका षटकारानंतर मात्र 2 धावा ज्या मात्र ऍड केल्या जातील. 39 ही धावसंख्या फलकावरती आहे. विजयासाठी 40 रन ऑन द स्कोरबोर्ड. प्रति षटकामागे 10 ची सरासरी. दोन चांगले बॅटर त्यांच्याकडे जर पाहिलं तर बिग स्पोर्टनं पाहिलं जाते सातत्यानं. यावेळी मात्र काही चेंजेस आहेत कारण एनआर बोरपाटीची जी जोडी आहे ती मात्र सातत्याने मी पाहिलं विवेक आणि बिंदास लसने मात्र यावेळी थोडंसं बदल केलाय बंटी शेळके यांनी कारण सलामीला पाठवलंय. अनिकेत हा स्ट्रायकर इनवरती येतोय. नॉन स्ट्रायकर इनवरती प्रतीक आणि बॉलिंग मार्कवरती पण पाहतोय गोलंदाज या लो स्कोरिंग मॅच आणि मात्र अप्रतिम फेरवणीला थांबवण्याचा प्रयत्न करेल का कारण 40 धाव शुभम त्याची आज फलंदाजी देखील तेवढी तसं झाली नाहीये कारण त्याला देखील स्वस्तात परतावं लागलं आणि आपला पाहायला नक्कीच येणाऱ्या बॉलिंग स्टार्टमध्ये गेम ऑन झाली आहे. स्पर्धेला सुरुवात पाहतो सेकंड इनिंग मध्ये पोहोचतोय. फ्लॅटेड बॉल मिस टायमिंग स्टोक्स शॉर्ट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक या क्षेत्रामध्ये आणि फर्स्ट विकेटचं डाऊन हिअर मिस्टर अनिकेत ॲज अ बॅक टू द डगआउट. नवीन खेळाडूंना सातत्याने प्रमोट करणं हे सर्वात मोठी भूमिका मला बंटी शेळकेकडनं आज पाहायला मिळते कारण माझ्या गावाकडता मी अनेक वर्षे दिली. बिंदास देखील माझ्यासोबत होता. आता मात्र मी नवीन खेळाडू घडवतोय आणि घडवताना त्यांना चान्सेस देतोय कारण त्यांनी देखील पुढे जावावं आणि महाराष्ट्रामध्ये भिवंडी तालुक्यामध्ये एनआर बोरपाडा हे गाव आणि मग एनआर बोरा टीम काय याची मध्ये स्थिती तुम्हाला सर्वांना पाहायला मिळणार येत्या वर्षामध्ये. 2024 सुरुवात जाते झाली. नवीन वर्ष 65 दिवसाची नवीन क्रिकेटची पर्वणी तुमच्या भेटीला येते. कुशिंबेकरांचा क्रिकेटचा संग्राम देखील आपण पाहतोय. यामध्ये की दुसऱ्या दिवसामध्ये पोहोचतोय दुसऱ्या टप्प्यामध्ये पोहोचतोय. बॅटिंग स्थानवरती आला न्यू बॅटर राकेश. यावेळी चांगला स्ट्रोक्स येऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. पण पॅक्रिस क्षेत्ररक्षक पाहू शकाल मिड विकेटवरनं चांगली फेकी देखील करतोय. सिंगलनं सुरुवात झाली आहे. ती टीम मात्र येणार बोरपाटीची कारण पहिल्या चेंडूवरती पहिली विकेट प्राप्त केली ती मात्र शुभमनं. मॅच मात्र एक रंगतदार स्थितीमध्ये पाहतोय कारण सुरुवात देखील चांगली झाली आहे. लो स्कोरिंग मॅच मी सातत्याने म्हणतो हलक्यात घेऊ नका. 10 ची सरासरी कुठेतरी काम मात्र माग पडेल कारण 10 रन ऑन द स्कोरबोर्ड ही मात्र उत्तेजना पाहायला मिळते. आणि त्यात अनुषंगाने आतापर्यंत स्कोर कार्ड देखील पाहतोय. एक चांगलं वेगवान 30दार गोलंदाज होत असताना यावेळी शॉर्ट ऑफ लेन पूल करण्याचा प्रयत्न मात्र पुन्हा एकदा विकेटचा प्रयत्न पाहायला मिळेल का आणि सेकंड विकेट इज अ डाऊन हिअर बॅक टू बॅक विथ द लॉस ऑफ टीम एनआर बोरपाडा आणि मात्र फलंदाज मिस्टर प्रतीक देखील बाद झाला. सलामी जोडी जी मात्र मैदानाच्या आतमध्ये आली होती ती मात्र तुम्हाला पडताना पाहायला मिळेल. सुरुवात मी असं म्हटलं होतं की सिंगल डबल गरज होती कारण जिथे मात्र मी नेहमीच म्हणतो की टेक्निकल शॉटला महत्त्व द्या कारण टेक्निकल शॉट जेव्हा आले ना तेव्हा क्लास ऑफ नॉट आणि तेव्हा मात्र मास्टर माइंड ही फलंदाजी देखील आम्ही पाहिली आहे. त्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तुम्ही सातत्याने पाहिलं असेल तर कुठेतरी मात्र विराट कोहलीसारखा एक फलंदाज आणि कुठेतरी मात्र के राहुल ज्याची चाणाक्ष बुद्धी जेव्हा पुस्तक केली तेव्हा खऱ्या अर्थानं मात्र 2023 मध्ये चांगली पार्टनरशिप आणि सर्वात जास्त धावा कोणी टोकल्या त्यामध्ये त्या दोन फलंदाज त्या दोन मात्र बॅटरनं ते के राहुल आणि विराट कोहली. कालची मॅच देखील पाहिली असेल अफगाणिस्तानच्या विरोधात मात्र अप्रतिम शिवम दुबेची अर्धशतक आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधलं सेकंड अर्धशतक ठोकलं त्याने शिवम दुबेनं. त्यानंतर रिंकू सिंग देखील बॅटिंग स्थानवरती आला. मात्र थंडी एवढी होती आणि मात्र धुक्याचा एवढा वाहत होता की अक्षरशः चेंडू दिसत नव्हते. सेकंड मॅचमध्ये सर्वांचा चाहता विराट कोहली इन ॲक्शन वन डाऊन स्वरूपाने पाहायला मिळणार आहे. न्यू बॅटर विश्वास एक परफेक्ट ऑलराऊंडर एनआर बोरपाडाचा सर्वात एक मात्र होणार खेळाडू जो सातत्याने प्रवासामध्ये प्रवास करत असताना भिवंडी टेनिस बॉल त्यांची ओळख आहे. एक गाव देखील त्याला मी पाहिले. आता माझा त्याला देखील माझे सेन्सिटेबल क्रिकेट खेळावं लागणार आहे कारण आपलं प्रमुख बॅटर नाही आहे धीरज नाही आहे. विवेक देखील हा खेळाडू मला पाहायला मिळाला नाही. त्यानंतर मात्र महत्त्वाचं मात्र ज्याच्यावरती पूर्णपणे या टीमची दारूमदार पूर्णपणे त्या टीमचा मात्र संकटमोचक आणि बिग बॅटर म्हणजे बिंदास असलंच नाही तो मात्र येणं बाकी आहे. एका साईडनं टीम वडपे अजूनही मात्र जर ज्या पद्धतीनं मी विचार केली बंटी शेळके अप्रतिम कारण 2023ची वर्ल्ड कपची आठवण करून दिली अफगाणिस्तानच्या विरोधात ऑस्ट्रेलिया असंच काहीतरी घडलं होतं आणि मात्र ज्या पद्धतीनं मॅक्सवेल हा खेळाडूला मात्र
बागपूरला ठेवलं, 7 क्रमांकावरती खेळवलं आणि त्यांनी मात्र तुफानी फलंदाजी 201 धावा ठोकल्या आणि मात्र टीम ऑस्ट्रेलिया जी मात्र टॉप 4मध्ये फायनलमध्ये जाऊन दाखल झाली आणि फायनल नुसती दाखल न जाई तर 6वा वर्ल्ड कप देखील उचलला गेला. भारत देशामध्ये येऊन भारताला पराभूत केलं, हे सर्वात दुःखद घटना घडली. सर्वांच्या डोळ्यामधून अश्रू आले. रोहित शर्मा अक्षरशः मात्र त्या जमिनीवरती कोसळला आणि जर मोहम्मद सिराज याला जर तुम्ही ॲक्शनमध्ये पाहिलं असेल त्याला सर्वात खराब वाटलं. बॅट सेज आणि त्या मॅच करता जेव्हा रवी शास्त्री आपल्या समाज कक्षामध्ये पोहोचले तेव्हा मात्र विराट कोहलीची टीम आता ॲक्शन मूड घेतली. त्यामध्ये विराट कोहली स्पष्ट म्हटलं की सातत्याने सर्वांना खेळणं गरजेचं होतं, कारण एखाद्या मॅचमध्ये नवीन खेळाडू खेळतोय ना तेव्हा त्याच्यावरती सर्वांचं कॉन्ट्रॅक्शन असतं आणि आम्ही जेव्हा खेळतोय आमच्याकडे कोणतं लक्ष नसतं. पण सातत्याने जबाबदारी स्वीकारणारा मीच नाही आहे, कारण मी 56वरती बाद झालो. येणाऱ्या फलंदाजांनी काय केलं, कारण सूर्यकुमार यादव ज्याला सर्व मानतात की चांगला प्लेअर आहे, मी म्हणेन की त्यांनी त्या मॅचमध्ये काहीच करू शकला नाही आहे. सर्वात खराब क्षण जर असेल तर सूर्यकुमार यादवच्या क्रिकेट हिस्ट्रीतील तर तो क्षण होता, कारण तिथे हिरो बनण्याची संधी होती ती मग त्यांनी गमावली. कारण काही चेंडू खेळला आणि खेळत असताना मात्र जर 50 ते 60 धावा आल्या असत्या तर टीम इंडिया मात्र ती फायनल नक्कीच जिंकली असती. पुन्हा एकदा ती हायलाईट्समध्ये मॅच जाऊन पहा की सूर्यकुमार यादवनं किती चेंडू खेळलेत आणि काही जबाबदारी घेतली नाहीये. धावली नो बॉल, लाना फ्लेनच्या विरोधातला चेंडू जो मात्र क्रिजच्या विरोधात टाकण्याचा प्रयत्न केला आणि ज्याच्यावरती आमचे पंच राजेंद्र सर देखील पाहतोय. अप्रतिम त्यांचं मात्र डिसिजन आपल्याला पाहते. नो बॉल ज्यावरती फ्री तुम्हाला पाहायला मिळणार आहे. लाना फ्लिनच्या विरोधात गोलंदाजी मार्ग करते अक्षय, ज्याने मात्र यावेळी खराब लाईन हाताळली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली फलकावरती. येणारा बोर्ड पडा लॉस ऑफ 5 विकेट विचार केला तर 4 विकेट 15 या धावसंख्येवरती. 40 धावांचं टार्गेट अजूनही मात्र 25 धावा ठोकाव्या लागतील. या स्पर्धेत तुमचा प्रवास ठेवायचा आहे, तुम्हाला निश्चित मात्र पोहोचायचं आहे. सेकंड राऊंडमध्ये 35 धावा 25 धावा ठोकाव्याच लागतील. एका साईडला प्रयत्न करते टीम मात्र प्रवन पुत्र मात्र वडपे ज्यांच्याकडनं आज लो स्कोरिंग काम झाली आहे, उशिरान स्पर्धेत दाखल झाली आहे. मात्र मी म्हणते आम्ही अजून हारलो नाही आहे, आमचं क्रिकेट अजून संपलं नाही आहे, आम्ही देखील संघर्ष करणार आहोत, आम्ही देखील या मॅचमध्ये इनफ होणार आहोत असं मात्र गोलंदाजी अक्षय करतोय. यावली फ्री बॉलवरती मात्र कमालीचं प्रदर्शन करू शकला नाही आहे आणि षटक क्रमांक दुसरं देखील कंप्लीट झालं आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती फलकावरती. 4 लॉस ऑफ एज अ विकेट आणि टीम येणार बोरपाडा 15 या धावसंख्येवरती. येणारी 12 चेंडू जिंकण्यासाठी 25 धावांचं टार्गेट आहे. तोपर्यंत एक छोटासा ब्रेक, एक छोटीशी क्षणभराची विश्रांती. मग यू गया और यू आया आपके लिए सदाबहार गीत. धावसंख्या कंप्लीट करेल का मात्र टीम वडपे या धावा रोखण्याचं काम करेल. कारण 12 चेंडू 25 धावा आणि बिग बॅटर देखील मात्र बाकी आहे. अशक्याला शक्यामध्ये परिवर्तित करणं म्हणजे सर्वांच्या शैलीमध्ये नसतं, त्या प्रमुख काही खेळाडूंच्या मात्र शैलीमध्ये त्या त्यांच्या शरीरामध्ये प्रत्येक नसानसामध्ये असतं, ते देखील आपल्याला पाहायला मिळतं. कारण बिलीव्ह इन सेल्फ एंटी नॉट पॉसिबल विराट कोहलीचं जे वाक्य आहे, जी व्हिडिओ मात्र खूप व्हायरल झाली आणि ज्यावरती मात्र सर्वांनी कॉन्ट्रॅक्शन केलं की नक्की खऱ्या अर्थानं 2019मध्ये कशा पण इन झाला. पहिला बॉल विश्वास सायकल एनवरती आहे. यावेळी थोडासा आतमध्ये येऊन खेळण्याचा प्रयत्न केला, ॲक्रॉस झाला होता मात्र उजव्याशीच्या आतमध्ये खेळण्याचा प्रयत्न असताना सिंगल कन्वर्ट करतोय आणि लेग बाईज सरी पण पाहिली तर नक्की शरीर यष्टीला चेंडू अडला गेलाय आणि एका सिंगलनं लेग बाईजनं स्कोर कार्ड पुढे सरकेल, जाऊन बसेल 16 या धावसंख्येवरती. आता 11 चेंडू आणि जिंकण्यासाठी अजूनही मात्र 24 धावांची गरज आहे. 24 रन्स ऑन द स्कोर बोर्ड. अतिशय संतरीचं वातावरण सकाळच्या 17मध्ये आपण पाहतोय. आम्ही कोशिंबेकर चषक 2023 मान्यवरांचं पाहतो. नक्कीच सुपर संडेमध्ये तुम्हाला संध्या 17मध्ये पाहायला मिळणार आहे. एक दिग्गज पर्वणी, एक चांगले व्यक्तिमत्व आणि या स्पर्धेकरता आपण जर पाहिलं तर खूप चांगली मात्र सर्वांनीच बिग सपोर्ट दिलाय.
यावली वेट अँड वॉच सरळ चेंडूला उडवलंय मात्र स्क्वेअर लेफ्ट क्षेत्ररक्षक त्यावरती मात्र आपली स्वार करतोय आणि मात्र 5 विकेट जो लॉस ऑफ मिस्टर रवी हा देखील तंबूच्या अस्त्राला पडताना पाहायला मिळतोय. यस डीजे. गावामध्ये अनेक चांगल्या व्यक्तिमत्वाचं प्रमोदजी पवार साहेब जर म्हटलं तर एक गरिबांचं आणि खऱ्या अर्थानं समोरची संघटना जेव्हा आदिवासी समाजावरती कुठेतरी संकट आलं होतं, कुठेतरी त्या समाजाला पूर्णपणे बॅकफुटला गेली होती, त्यामध्ये पुणे ठाणे जिल्ह्यामध्ये ज्यांनी चाहूल दिली, ज्यांनी नेतृत्व केलं ते प्रमोद पवार. ते देखील या स्पर्धेमध्ये सुपर संडेमध्ये या स्पर्धेकरता नक्कीच पोहोचतील. त्याआधी बोलूया ते मॅचमध्ये चालू आहे. एका साईडने येणार बोरपाडाच्या विरोधात मात्र इन ॲक्शन टीम मात्र बडपे. आता मात्र संकटमोचक फलंदाज सायकर येण्यात आलाय. यावेळी सुपर गोलंदाजी आणि त्यावरती मात्र आपली चमक दाखवताना, कारण चमक मी नेहमीच म्हणतो की एखाद्या हिऱ्याला कुठेही लपून ठेवा ते चमकणारच. त्याला कोळशाच्या खाणीत ठेवा, त्याला डोंगरावरती ठेवा, त्याला मात्र समुद्रामध्ये लपून ठेवा ते चमकणारच. तसा मात्र गोलंदाजीमध्ये यावेळी क्लासिक गोलंदाजी आणि ना बोरपाडा बिंदासलंच नाही, एक सर्वात लेजंड ऑफ टेनिस बॉल भिवंडीचा होणार खेळाडू. यावली महत्वाची विकेट फंस गई बड़ी मछली जाल में. हे क्रिकेट पल में राजा पल में भिकारी. तुम्ही तर एका साईड टीम वडपे मी म्हटलं होतं शेवटपर्यंत न हार मानणारी टीम आहे. कारण ज्यांच्या रक्तामध्ये क्रिकेट आहे ना ते सलसरत असतं, कारण ते रक्तमंद असतं. मी अजून हारलो नाही आहे, मी अजून मैदान सोडलं नाही आहे, मी झुंज देणार आहे, मी संघर्ष करणार आहे. टीम वडपे टीम आता काम करते आहे. अप्रतिम माझं पहिली मॅच माझ्या प्रेक्षक राजाला पाहायला मिळते, कारण 7 विकेट जर मग पाहू शकाल. त्यानंतर नेहमी बॅटर मैदानच्या आतमध्ये पूर्णपणे अपेक्षा होती बिंदास लसणीवरती, कारण सातत्याने क्रिकेटवरचा खूप मोठा दबदबा आणि खऱ्या अर्थानं हा टेनिस बॉलची हुकूमत होती. मला त्याला परतावं लागलं. नशिबाने साथ सोडली, तो देखील काही करू शकत नाही, कारण चेंडू बॅट ऑफ एज त्या एजवरती विसावला आणि सरळ मात्र रिक्षेच्या भूमिकेत पाहायला मिळाला. अप्रतिम गोलंदाजी नितेश न्यू बॅटर स्ट्रायकर विनंती आलाय. निकेतन आपल्याला पाहायला मिळतंय. महत्त्वाचं या 2 खेळाडू मला पाहायला मिळत नाही, एका साईडनं विवेक आणि एका साईडनं धीरज. कारण धीरज एक वेगळा बिग बॅटर आहे, तो केव्हाही मात्र कडाकणी देणारा फलंदाज. यावेळी या सरळ चेंडूला पाठवलाय स्क्वेअरली डिपला इंटू द गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र सरळ निघून जातोय चौकारासाठी. अप्रतिम स्ट्रोक्स येणार बोरपाडा ब्रँडचा दर्जेदार तडाखा चौकार. 20 रन ऑन द स्कोरबोर्ड. जिंकण्यासाठी अजूनही 20 धावांची गरज आहे. षटकातील आत्तापर्यंत चेंडू मात्र फेकून झालेत ते मात्र 5-7 चेंडू आणि जिंकण्यासाठी 20 धावांची गरज आहे. राजेश गोडसे यांचं देखील आगमन झालंय. मोस्ट वेलकम, हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आपलं देखील मुख्य मंचावरती स्थान बनवायचं आहे, या स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे. हे गावातील एक चांगलं व्यक्तिमत्व आणि खऱ्या अर्थाने समाज उजेड ते नक्कीच राजेश गोडसे देखील या स्पर्धेमध्ये दाखल होतात. षटक क्रमांक एक सिंगलने कन्वर्ट झाली. धावसंख्या फलकावरती 21 रन ऑन द स्कोरबोर्ड. आता 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 19 धावा. म्हणून क्रिकेटमध्ये हा प्रतिम पाहायला मिळतोय. आज कोशिंबेकरांच्या मैदानावरती एका साईडने येणार बोरपाडाच्या विरोधात मात्र टीम पवनपुत्र वडपे ज्यांची धावसंख्या फलकावरती 29 लागली होती. 2 धावा देखील प्लस केल्या, ज्या मात्र पॅनेटरी स्वरूपाने आल्या. त्यानंतर देखील मात्र कुठेतरी बॅकफुटला थांबली टीम मात्र येणार बोरपाडा. कारण आज ज्यांच्यावरती विश्वास होता ते मात्र विश्वास ठरले, कारण चांगली फलंदाजी अनिकेत करू शकला नाही. या प्रतीक देखील बाद झाला, राकेश देखील बाद झाला, त्यानंतर प्रणय देखील बाद झाला, रवी देखील. आणि त्यांचा विश्वास अजून मैदानच्या आतमध्ये त्याच्यावर त्याचा विश्वास ठेवावा लागणार आहे बंटी शेळके यांना, कारण तो देखील केव्हाही मात्र मॅचला आपलं स्वरूप देण्याचा प्रयत्न करेल. न्यू बॅटर मैदानच्या आतमध्ये आपण पाहतोय निकेतन पाहायला मिळतोय. आता मात्र बॉलिंग ट्रॅकवरती ज्या धावा रोखण्याचं काम करेल भगवान.
ज्याची फलंदाजी तेवढी चांगली मात्र झाली नाहीये. मात्र आपल्या बॉलिंग ट्रॅकवर कसं पाहायला मिळणार कशा पद्धतीने येणार बरोबर रोखण्याचा प्रयत्न केला. 19 धावा दूर नाही आहेत, 19 धावा देखील शक्य देखील नाहीत. मात्र 50-50 बॅलन्सिंग मॅच आहे पहिल्या मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळते. पहिला बॉल आणि ज्यावरती देखील विकेटचा आघात. विकेट क्रमांकाचा विचार केला तर 7 विकेट ॲज अ डाऊन गेअर, 7 विकेटचा लॉस ऑफ गेल्यात. स्वतः मात्र या स्पर्धेकरता आपण पाहू शकाल आणि स्पॉन्सर्ड बाय बंटी शेळके मैदानच्या आतमध्ये येत आहेत. कारण आता जबाबदारी लिहिली आहे, सर्व सैन्य माझं मात्र परतलंय. आता मात्र मालिकेला लढवायचा आहे, सज्ज व्हायचा आहे आणि त्यासाठी मात्र मंद मंद पावलानी आपल्या क्रिकेटचे बंटी शेळके 5 चेंडू 19 धावा दर्जेदार स्ट्रोक खेळतील का पाहायला मिळणार आहे. त्याच्या विरोधात टीम मात्र बडपे अप्रतिम आज गोलंदाजी झाली आहे, अप्रतिम क्रिकेटची पर्वणी देखील दिली आहे. नजाकत भरी ही मॅच मात्र माझ्या प्रेक्षकाला ज्याला पाहायला मिळते, रोमांचक या मॅचमध्ये पाहायला मिळतंय. मॅच असावी तर अशा पद्धतीने असावी, क्रिकेट असावं तर अशा पद्धतीने असावं आपल्याला पाहायला मिळतंय. 5 चेंडू 19 धावा, एखादा चांगला स्ट्रोक्स या मॅच करता इनफ करेल का पाहायला मिळणार आहे. निर्णायक पुढच्या मॅचकडे आणण्याचा प्रयत्न करेल का, मात्र बॉलिंग ट्रॅकवरती भगवान रोखू शकेल का. शॉर्ट ऑफ लेन करतोय, फुल लेनचा कुठल्या प्रकारचा चान्स देत नाहीये. सोबत चेंडूला मात्र फक्त आपल्या खालच्या टप्प्यामध्ये फिरण्याचा प्रयत्न करतोय. सेकंड बॉल देखील यावेळी डॉट होताना 4 चेंडू आणि 19 धावा. आता मात्र प्रत्येक चेंडूला फेकून द्यावा लागणार आहे. आउट ऑफ द पार, आउट ऑफ द पार, आउट ऑफ द पार. रिव्हर्स सीब यावेळी अटॅक करण्याचा प्रयत्न, तो देखील चेंडू मात्र मिस केला गेलाय बंटी शेळके यांनी. आणि मात्र बॅक टू बॅक त्याचा विचार केला जाता 3 चेंडू आणि 19 धावा. रण चेसिंग कंपल्सरी आहे, 3 षटकार देखील ठोकले तरी मात्र टीम बडपे या मॅचवरती आपली हुकूमत गाजवण्याचा प्रयत्न करणार आहे. या सर्वात फ्लॅटेड बॉल आणि करण्याचा प्रयत्न होता, मात्र हाफ ट्रायकर चेंडूला पाठवला स्क्वेअर लिगला. एक सिंगल कन्वर्ट केली जाते आणि एका सिंगल स्कोर कार्ड जाऊन पोहोचते ती फलकावरती 22 या धावसंख्येवरती. शेवटचे 2 चेंडू जिंकण्यासाठी अजून विचार केला तर 18 धावांची गरज आहे. विश्वास टायकर इनवरती येतोय. सिंगल ने कुछ काम होना बाकी नहीं है. पूरी तरह इस मैच पर, पूरी तरह इस टूर्नामेंट पहली मैच पर हवी होती टीम बडपे. 8 विकेट आतापर्यंत मात्र लॉस ऑफ गेलेत. 8 विकेट्सचं पतंग तुम्ही पाहिलंय. न्यू बॅटर पाठवायचं आहे कारण शेवटचं आपण पाहिलं तर 1 चेंडू बाकी आहे. न्यू बॅटर मिथ हा देखील मैदानच्या आतमध्ये येतोय. आज पूर्णपणे खराब कामगिरी, पूर्णपणे बॅकफुटला गेली टीम. मात्र येणार बोर्डपडे ज्यांच्याकडनं चांगल्या अपेक्षा प्रेक्षक राजाला देखील होत्या, मी तारीफ करेन. आणि खऱ्या अर्थानं टीम बडपे अप्रतिम क्रिकेट, क्वालिटी क्रिकेट आज त्यांनी दाखवलाय. खऱ्या अर्थानं धावसंख्या फलकावरती 39 झाली, विजयासाठी 40 धावांचं टार्गेट सेट केलं तर मात्र गोलंदाजी चांगली झाली आहे. आणि या मॅच करता सर्वांनीच खूप मोठी गोलंदाजी केली आहे. पहिल्या षटकामध्ये शुभमला त्यांनी 9 धावा खर्च केला. बॉलिंग ट्रॅकवरती त्यानंतर अक्षय आला. अक्षरने खऱ्या अर्थानं पूर्णपणे मॅचवरती हवी झाला कारण फक्त 4 धावा खर्च केला. त्यानंतर नितीश पाहायला मिळाला. आणि आता मात्र भगवान पाहतो पुन्हा चित्ता रिव्हर्स अटॅक करतं. आणि फर्स्ट मॅच ॲज अ विन टीम पवनपुत्र बडपे ॲज अ मॅन द मॅच खेळा बोलतोय. फर्स्ट मॅच मॅन द मॅच मिस्टर अक्षय मॅन फ्रॉम बडपे, ज्यांच्या बॅटमधून 10 धावसंख्या फलकावरती आणि बॉलिंग करत असताना फक्त 4 धावा खर्च करताना विकेटचं पतंग पाहायला मिळालं. आणि स्वरूपानं मात्र या मॅचचा हिरो आणि या मॅचचा मात्र मॅन द मॅचचा किताब जाते गोज टू मिस्टर अक्षय. आपण मुख्य मंचावरती यायचे तोपर्यंत थोडंसं बॅटला खेळलं. टीम मात्र येणार बोरपडा भिंदा असलंच नाही, स्पर्धेवर फेकली आहे. मात्र नक्कीच नाराज होऊ नका कारण क्रिकेट्समध्ये प्रत्येकाचा दिवस असतो, त्यामध्ये नक्कीच बंटी शेळके देखील आपण पाहतोय